एल-पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन याविषयी अतिशय सोपे भाषण. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित असलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाला राजघटनेची खरी गरज होती. प्रत्येकाला शांततेत आणि समाधानाने जगता यावे, सर्वांना समान न्याय व हक्क मिळावेत, यासाठी संविधान बनवण्याचे कार्य आपल्या देशात सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना तयार केली. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला भेदभाव न करता समान अधिकार मिळाले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वाही केली नाही. त्यांच्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर मातृभूमीची सेवा करण्यासाठी सैनिक अहोरात्र तत्पर आहेत. त्यांचा सदैव सन्मान करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.